असं नाव दिलं. त्याचं मूळचं नाव आहे रडतोंडीचा घाट. खरंच रडायला येतं तिथं, कारण सगळी इतकी घसरण आहे तिथं. अफजल खान हा काही सामान्य माणूस नाही आहे. त्याला त्याच्या शक्तीचा फार विलक्षण गर्व आहे. त्याच्या शिक्क्यात एक मजकूर येतो बरं का, पर्शियनमधला मजकूर आहे. गर अर्ज कुनल सिपर अला फजल फुजला व फजल अफजल अजहर मल के बजाय तस्बी आवाज आयत के अफजल अफजल. म्हणजे उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं या पृथ्वी तलावरचा श्रेष्ठ माणूस कोण आहे, तर सगळीकडनं आवाज येईल अफजल अफजल म्हणून. 2 मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी त्याला. जो चंद्रराव हा एक किताब आहे मोऱ्यांना मिळाले. तिथला जो पहिला दौलतराव वारल्याच्या नंतर तो जो मुलगा होता त्याचं नाव यशवंतराव, तो आणि त्याची आई महाराजांच्याकडे आले. आणि ती बाई म्हणाली माझेच आप्त मला त्रास देत आहेत. तिथेच नातेवाईक त्रास देत होते जावळीच्या तिथे. जावळी जागाच अशी आहे की त्या शिवभारतात म्हटलं की जावळी ज्याच्या हातात त्याच्या हातात कोकण, असं काही नाही आहे म्हणा. परंतु जावळी आहे की वरती महाबळेश्वरकडे जाता येतं, जोर खोऱ्याकडे जाता येतं, तिथनं जांभूळ खोऱ्याकडे जाता येतं, रायगडाकडे तिथनं जाता येतं, आणि मग पारच्या घाटातनं खाली कोकणात पार उतरता येतं. किंवा अगदी पलीकडं चतुर्बेट वगैरे वरनं मकरंदगडाच्या हितनं खाली कोकणात उतरता येत. अशा अनेक वाटा आहेत. जावळी फारच विलक्षण जागा आहे. त्यामुळे जावळीवर डोळा होता. पण शिवाजी महाराजांचं औदार्यच एवढं मोठं होतं की ही बाई आणि तो मुलगा आल्याच्यानंतर शिवाजीराजे म्हणाले मी याला त्या मोऱ्यांच्या गादीवर बसवतो. बसवला त्यांनी. घेतली नाही जावळी त्यावेळेला, पण हाच फिरला नंतर. हा ज्याच्यावर उपकार करायला जावं ती माणसं कशी फिरतात वेळ आल्यावर. कोणीतरी कान भरल्याच्यानंतर हा माणूस फिरला. शिवाजीराजे चिडले. शिवाजीराजांनी एक त्याला पत्र पाठवलेलं आहे. यांनी उलट पत्र पाठवलं की स्वतःचे घरी मुस्तफत राजे म्हटल्यावर कोणे मानितो. तुम्ही स्वतःला राजा म्हटल्यावर कोण माने. राजा आम्ही, आमचा देव श्री महाबळेश्वर, त्याचे कृपेने दाईमदारी दरपेढे राज्य जावळीचे करतो. मग शिवाजीराजे इतके चिडले की सिंहासन खाली करून हात रुमाले बांधून राजे न म्हणून भेटीस येणे. ह्यांनी उत्तर पाठवलं की उदयीक येणार असाल ते आजच या, दारोगोळी महजूद आहे म्हणून. उद्या येणार असाल तर आजच इथं या, आमच्याकडं दारुगोळा भरपूर तयार आहे तुमच्या विरुद्ध लढण्यासाठी. ज्याच्यावर उपकार केले तो माणूस अशी पत्र लिहितो आहे शिवाजी महाराज. महाराज चिडले. पुन्हा एक गंमत. महाबळेश्वरनं ज्या उतरायच्या वाटा आहेत खाली, खूप गमतीदार वाटा आहेत सगळ्या. कधी कोणी गेलात ना, वाईला कोणी गेलात तर चिखली नावाचं गाव विचारा. आणि त्या चिखलीवरनं एक घाटवरती पाचगणी आहे ना, त्याच्या पुढे येतो थोडासा. त्या घाटाचं नाव आहे तायघाट. अफजल खान या तायघाटाने वर आला बरं का. महाबळेश्वरवरनं खाली त्या कोयनेच्या खोऱ्यात उतरायला ज्या जागा आहेत त्याच्यात आत्ताचा जो घाट आहे याला आंबेनळी म्हणतात, किंवा इंग्रजांनी त्याचं नाव दिलं होतं फिट्झजेराल्ड घाट असं नाव दिलं. त्याचं मूळचं नाव आहे रडतोंडीचा घाट. खरंच रडायला येतं तिथं, कारण सगळी इतकी घसरण आहे तिथं. आपल्याकडं संस्कृत नावं द्यायची पद्धत आहे. म्हणजे मूळ नावं मराठी असतात ती संस्कृताईच करायची. म्हणून शिवकाव्य नावाच्या एका त्या काव्यात संकर्षण सकळकळ्यांनी त्याला अश्रुमुखीचा घाट म्हटले, म्हणजे रडतोंडीचाच घाट. वर अश्रुमुखी. तर शिवाजी राजांनी एक छोटीशी तुकडी रडतोंडीनं पाठवून दिली. म्हणजे तुम्ही कल्पना करा, रडतोंडी इथं आहे, इथनं खाली उतरायचं की कोयना लागते, इकडं पार नावाची गावं आहेत, त्या पलीकडं गेलं की इथं जावळी आहे. याच्यावरती ज्या काही उतरायच्या वाटा आहेत त्या अत्यंत अवघड वाटा आहेत. त्यातल्या मी एका वाट्याचा उल्लेख केला होता, निश्रेणी म्हणजे शिडीची वाट. आणि ती त्या एल्फिन्स्टन पॉईंटच्या तिथनं येते. एल्फिन्स्टन पॉईंटचं पूर्वीचं नाव आहे पांगळा, त्या पांगळ्याच्या तिथनं येते. आर्थर सीटचं पूर्वीचं नाव आहे मढीमहाल. शिवाजीराजांनी एक तुकडी पाठवल्यावर मोऱ्यांचे लोक सगळे रडतोंडीकडे आले की शिवाजी तुकडी येते जावळीवर चालून असं म्हणून. मोऱ्यांचे सगळे वीर इकडं आलेले असताना स्वतः शिवाजीराजे 2000 लोक घेऊन त्या निसणीच्या वाट्यानं खाली उतरले. जावळीतच, एकदम जावळीत. शिवाजीराजे मोऱ्यांचे लोक रडतोंडीकडे, शिवाजीराजे जावळीत.
वाट अवघड आहे, आजही अवघड आहे. ट्रेकर्सनासुद्धा अवघड वाट आहे ती त्याच्यात पाठीवर, कारण ट्रेकरच्या पाठीवर नेहमी हॅवरसॅक असते. ती सॅक घेऊन जायचं म्हणजे तो ब्रह्मराक्षसच असतो पाठीमागे लावलेला. तुम्ही त्याला घेऊन सगळीकडे हिंडावं लागतं. त्या आणि थोडासा तोलबेल गेला की गेला खाली माणूस ते. पण स्वतः शिवाजी राजांनी जे काही धाडस केलं, जे काही निर्भयता दाखवली, जे काही साहस केलं, त्या साहसाला तोड नाही आहे बघा. शिवाजीराजांनी तिथनं खाली जावळीत उतरले, जावळी मारली. जावळीत एक वीर मिळाला त्यांना चांगला. शिवाजीराजे माणसं शत्रूकडनं सुद्धा गोळा कशी करत होते त्याच्यातला फार एक उत्तम भाग आहे. एक माणूस तलवार चालवणारा अप्रतिम माणूस, त्याचं नाव मुरारबाजी देशपांडे. हा त्या जावळीत मोऱ्यांच्याकडनं मिळाला. त्याच्यावर एक पोवाडा आहे बरं का, फार गमतीदार पोवाडा आहे. सोनू दळवी, मरकतराव, घोडी आहे त्यांची ती सगळी. पण जावळीचा जो चंद्रराव होता तो चंद्रराव पळाला तिथे आणि तो रायगडाला आला. रायगड फार अवघड जागा त्यावेळी. शिवाजीराजांचा मुक्काम जावळीत होता आणि मोऱ्यांचे लोक जंगलात जाऊन बसलेले होते. ते यायचे आणि घोडी पळव, कुठं काय कर वगैरे करत बस. तर शिवाजीराजांनी जावळीच्या भोवतालचा काही भाग झाडं तोडून साफ करून टाकला की आता जंगलच तिथं राहिलं नाही, आता लपून कुठं राहणार, तर लांब येतील लोक ते सगळे. पण शिवाजीराजे काही काळ तिथं होते आणि मग ते म्हणाले ह्या चंद्ररावाचा कायमचाच बंदोबस्त करून टाकू, चला म्हणाले. म्हणून शिवाजीराजे रायगडला आले. त्यावेळेला रायगड हे नाव दिलेलं नव्हतं. त्यावेळेला त्या डोंगराचं नाव होतं रायरी. त्याला नंदादीपाचा डोंगर असं म्हटलेलं आहे, त्याला जंबूद्वीपाचा डोंगर असं म्हटलेलं आहे, त्याला रायरी असं म्हटलेलं आहे. पण तो किल्ला पाहायला महाराजांनी ऐकून त्या बखरीतली वाक्य वाचा तुम्ही कधी. कृष्णाजी अनंत सभासदाच्या बखरीत ती वाक्य आहेत, अप्रतिम वाक्य आहेत रायगडबद्दल आहेत की खासा राजा जाऊन बघता गड बहुत चखोट. चखोट म्हणजे अतिशय उत्तम किल्ला. किंवा इतका कातळ कडा कोरलेला आहे सगळ्या ह्याच्यात. पृथ्वीवर देवगिरी हा चखोटगड खरा, तोही उत्तम आहे देवगिरीचा किल्ला, पण त्याचेपेक्षा दशगुणी उंच असा तो दुर्ग पाहून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले तख्ताच जागा हाच गड करावा. जर का करायचं असेल तर इथंच आपलं सिंहासन केलं पाहिजे रायगडवर. रायगड असा आहे, तो फार विलक्षण आहे रायगड. रायगड की जी तटबंदी आहे, अत्यल्प तटबंदी, गरजच नाही, सगळीकडं कडेच आहेत. पण तरीसुद्धा शिवाजी महाराजांनी एका पाठोपाठ दुसरी तटबंदी बांधून गड अभेद्य करून ठेवला आहे. तो की टॉमस निकल्स म्हणाला की अपुऱ्या शिबंदिनीशी हा गड अवघ्या जगाविरुद्ध लढू शकेल म्हणून, इतका तो बेलाग असा किल्ला आहे. शेवटी चंद्रराव सापडला. त्याचा पत्रव्यवहार आदिलशहाच्याकडं असताना, तो करत असताना सापडला. त्याला मारला. त्याची 2 मुलं होती, त्यातल्या दोघांना पुण्याला नेऊन निमजग्याजवळ मारा म्हणून सांगितलं होतं. त्यातला एक पळाला आणि एक वाचला. बाजी आणि कृष्णाजी अशी त्याला 2 मुलं होती. त्यातल्या एकाला मारला आणि मग एक पळून गेला त्यातून. पण जावळी हातात आली ही फार महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात. की जावळी शिवाजीराजांनी घेतली. ही कशासाठी घेतली? शिवाजीराजांनी एकदा का आपल्या स्वराज्याच्या सीमा वाढवल्या की शत्रू चालून आलेला असताना तो स्वराज्यात आतवर येऊनच द्यायचं नाही, स्वराज्याच्या सीमेवरच लढाई करायची, हाच त्यांचा डाव. त्यामुळे एकदा जावळी ही जागा आल्याच्या नंतर एकदा शिवाजीराजांनी पाहिल्यावर त्यांनी ठरवलं काय वाटेल ते करून. आता मोठा पुणे विजापुराहून निघाला की त्याला हितं आणून चेपायचा. संधी लवकरच आली. अफजल खान आलाच त्याच्यात. अफजल खान हा काही सामान्य माणूस नाही आहे. त्याला त्याच्या शक्तीचा फार विलक्षण गर्व आहे. त्याच्या शिक्क्यात एक मजकूर येतो बरं का, पर्शियनमधला मजकूर आहे. गर अर्ज कुनद सिपर अला फजल फुजला व फजल अफजल अजहर मल के बजाय तसबी आवाज आयत के अफजल अफजल. म्हणजे उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं या पृथ्वी तलावरचा श्रेष्ठ माणूस कोण आहे, तर सगळीकडनं आवाज येईल अफजल अफजल म्हणून. 2 मिनटात ठोकला शिवाजी महाराजांनी त्याला ह्याला की अफजल खानाचं. त्यांनी त्याला गावांना स्वतःचं नाव द्यायची खोड होती.
या वाईचा तो 10 वर्ष मुकासदार होता. 1649 ते 1659 सतत 10-11 वर्ष मुकास. त्याला वाई माहिती होती पूर्ण. प्रतापराव मोरे हा त्याच्याबरोबर होता, वाईट होता. आणि तो म्हणाला आपण जावळीत जाऊन जावळी घेऊ. मी आहे ना म्हणाल तुमच्याबरोबर. तिथं बावधन नावाचं गाव आहे वाईच्या जवळ. त्याचं नाव त्यांनी अफजल नगर म्हणून ठेवलेलं होतं. या विजापूरच्या जवळ महिंद्री नावाचं गाव आहे, त्याला त्यांनी अफजलपूर म्हणून नाव ठेवलेलं होतं. हे साताऱ्याच्या इथं कोरेगाव आहे ना, तिथे एक रहमतपूर नावाचं गाव आहे बघा. त्या गावाचं मूळ नाव कुमठ बुद्रुक. तिथं शहाजीराजांचा मित्र रंदौला खान वारला. त्या रंदौला खानाचा मुलगा, त्याचं नाव रहमत खान म्हणजे दुसरा रुस्तम जमान, त्याने आपल्या बापाचा रोजा तिथं बांधला आणि त्या गावाला नाव दिलं रहमतपूर म्हणून. पुढं अफजल खान तिथं आला, त्यांनी स्वतःचा एक शिलालेख करून ठेवला त्या रोजेवर आणि त्या गावाचं नाव दिलं अफजलपूर म्हणून. ते टिकलं नाही आता रहमतपूर म्हणतात त्या गावाला. पण भयंकर खोड याला अफजल खानाला स्वतःचं नाव द्यायचे सगळीकडे. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं वगैरे नाही का. ते लोक लिहितात बघा, ते बाकांवर सुद्धा लिहितात, यांच्या त्या फंडातनं हे केले ते केले वगैरे. पैसे आमचेच, आम्हीच जाऊन बसायचं तिथं, नाव यांचं तिथं असं. अफजल खानाबद्दल फार फार सांगता येईल खरं म्हणजे. अफजल खानाला 60 बायका होत्या. त्या सगळ्यांना मारलं त्यांनी. इकडं निघायच्या आधी अफजल खानाने सर्व बायकांना ठार मारलं. तिथे एक सुरंग बावडी नावाची एक विहीर आहे, तिथं बुडवून मारलं त्यांनी तिकडे त्या बायकांना. त्या बायकांच्या कबरी आहेत तिथं आजही. विजापूरच्या आउटस्कर्ट्समध्ये बाहेर, विजापूरपासून एक 3-4 किलोमीटरवर तिथे एक अफजलपूर नावाचं गाव आहे, तिथं आहे ते. आणि ॲबे बार्थेलमो कॅरेस 1672मध्ये विजापूरला गेला होता, तर त्याने अफजल खानाच्या बायकांच्या कबरींचं काम चालू आहे म्हणून लिहिलेलं आहे त्यावेळेस. ते त्याच्यात आहेत. त्याला आता सध्या 60 कबरं असं म्हणतात. आता कोण जात येत नाही तिकडे, जरा बाजूला पडलं आहे सगळं. परंतु असा अफजल खान तिथं आला, वाईपर्यंत आला. तर महाराज म्हणाले आता जावळी हातात आलेलीच आहे, आता जावळीपर्यंत खाली खेचायचं त्याला, बस एवढे एक काम झालं की एकही माणूस वरती जिवंत जाता का. घाट चढून कोण जाणार हो परत. रडतुंडी आधी उतरायची पंचायत सगळ्याच्यातनं, घाट चढून परत वरती जायचं अवघड काम होतं. अफजल खान महाबळेश्वर उतरल्या क्षणी मृत्यू ठरलेला होता. फक्त कुणाच्या हातनं हाच एवढा भाग होता सगळ्या. पण तिथं स्वतः शिवाजीराजे गेले. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. एवढा ताकदवान माणूस, 1-to-1 कॉम्बॅट आहे. त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स ठरल्यात बरं का. भेट कशी घ्यायची ह्याच्या टर्म्स ठरल्यात, शर्थी ठरलेल्या आहेत. दोघं एकटे असतील आणि बरोबर त्यांचे वकील असतील. दोघं सशस्त्र भेटीला येतील असं लिहिलेलं आहे त्याच्यात. उगा तिकडं लपवलं होतं त्यांनी, हे लपवलं, काही लपवी नव्हती, सगळं अगदी व्यवस्थित होतं. सशस्त्रच भेट होती मुळात. दोघांच्या बरोबर 10-10 लोक असतील विश्वासाचे, आणि ते एका बाणाच्या अंतरावर राहतील. बाकी इथं एकटाच यायचं वकिलांच्या बरोबर. अफजल खानाच्या बरोबर कोण असावेत? शंकरराजे मोहिते, पिलाजीराजे मोहिते, पहलवान खान, रहीम खान, अब्दुल सय्यद आणि बडा सय्यद. सय्यद बंडा नाही बरं का तिथं काही, तो बडा सय्यद आहे. मी 4थीपासनं तुम्ही आणि काही वाचलं आहे सय्यद बंडा म्हणून. बंडा आपल्याकडे असतो सगळ्याकडे. मी तर एका बकरीत सय्यद बंडू असं वाचलेलं आहे खरं मी काढून. पण हे आणि 4 इतर यवन हे त्या अफजल खानाबरोबर होते. आणि शिवाजीराजांच्या 10 लोकांची नावं उपलब्ध आहेत. त्यातले कित्येक लोक नंतर दिसत नाहीत, कुठे गेले काही कळायला मार्ग नाही. काताजी इंगळे, येसाजी कंक, कोंडाजी कंक, जीवा महाला, संभाजी कावजी, सूरजी काटके, कृष्णाजी गायकवाड, विसाजी मुरुंबक, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम खान. हे ते 10 लोक आहेत महाराजांच्यावर. हा सिद्धी इब्राहिम खान पुढं फोंड्याचा किल्लेदार झाला. नंतर काय झालं माहीत नाही. हा काताजी इंगळे पुढं कुठं गेला माहीत नाही. विसाजी मुरुंबकाचं काय झालं माहीत नाही. संभाजी करवर कुठं गेला माहीत नाही. येसाजी कंक फोंड्याला किल्लेदार होता, पायदळाचा सेनापती होता तो शिवाजीराजांचा.
घोडदळाचा जसा नेताजी पालकर होता, नेतोजी नाव आहे त्याचं, नेताजी नाही आहे. नेताजी अलीकडे लोक असतात, हा नेतोजी पालकर आहे, त्याच्या मुद्रेत आहे नेताजीची. पण गंमत म्हणजे बघा, प्रसंग असा आहे की 1 to 1 कॉम्बॅट आहे. स्वतः शिवाजी राजे जाणार, लोक म्हणाले आम्ही जातो, मी जाणार नाही. ह्याला जे धैर्य लागतं ना सगळ्याला, याला एक बेडरपणा लागतो, तो बेडरपणा. आणि म्हणूनच शिवाजी राजांच्या पाठीमागं लोक उभे राहील की शिवाजी राजांनी अफजल खानाला मारला ना, तो तलवारीनं मारला. शिवा हा कृपाणिकाग्रेण कुक्षावेव तमस्पृशत आकृष्यांत्राणी सर्वाणी सा कृपाणी विनिर्गता. ती परत येत असताना त्याची आतडी घेऊन बाहेर पडली सगळ्या. मग त्याचं मुंडकंसुद्धा शिवाजी महाराजांनी उडवलं असं लिहिलं आहे त्याच्यात. मग बडा सय्यद आला, त्याचा हात जिवा महालाने वरच्यावर उडवला. शिवाजीराजे म्हणाले मीच मारतो याला म्हणून, पण तो जिवा महाला होता, त्याने हात वरती उडवून टाकला. महाराजांच्या हातात तलवार होती आणि अजून एक शस्त्र होतं, काय होतं माहीत नाही, कदाचित पट्टा असेल, आणखीन काहीतरी असेल. 2 शस्त्र होते पण एक तलवार होती, ही निश्चित. तलवारीनंच मारलं त्यांनी, तलवारीनंच तलवारीचा घाव वाढवत आहेत. अफजल खानाने तलवारीनंच मारला. अफजल खानाची तलवार जी जप्त केली तिथं, शिवाजीराजांनी जी काही शस्त्र मिळाली ती अफजल खानाची तलवार ही ज्या वेळेला रायगड पडला त्यावेळेला औरंगजेबाने नेली 89मध्ये, याला मारला 59मध्ये. ती तलवार औरंगजेबाने 1689मध्ये नेली आणि शाहू महाराजांचं लग्न लावून दिलं. म्हणजे संभाजीराजांच्या चिरंजीवांचं लग्न ते मुघली कैदेत असताना ज्यावेळेला लावून दिलं, त्यावेळेला त्यांनी 3 तलवारी औरंगजेबानी त्या शाहू महाराजांना दिल्या. त्याच्यात अफजल खानाची तलवार दिली, त्यांनी शिवाजी महाराजांची एक तलवार दिली आणि तिसरी स्वतःची एक तलवार दिली. अशा 3 तलवारी त्यांनी दिली. त्या सगळे मुघली कागदपत्रात नोंदी आहेत या सगळ्या. अकबराती दरबारी मोहल्ला त्याच्यात या नोंदी आहेत, मी सांगतो आहे ते. पण शिवाजीराजे समोरासमोर उभे असताना काय वाटलं असेल त्यांना अफजल खानाला. आणि गंमत अशी आहे की एखादा व्हिजनरी असतो ना, तो व्हिजनरी कसा असतो बघा. एखाद्या उत्तम जनरल असतो, त्याला तो भूगोल माहिती पाहिजे हे तर खरंच आहे, परंतु ग्रँड स्ट्रॅटेजी, आता सध्या ग्रँड स्ट्रॅटेजी असते ना, ती दिल्लीत ठरवतात. आणि स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्स, मग स्ट्रॅटेजी आपल्या तो कोण फील्ड मार्शल आणि चीफ ऑफ स्टाफ ह्यांना कळवली जाते आणि ॲक्च्युली टॅक्टिक्स मैदानावर तो कॅप्टन असतो, तो बघत असतो सगळं. शिवाजीराजांचं तसं नाही आहे. ग्रँड स्ट्रॅटेजी यांनीच ठरवायची, स्ट्रॅटेजी यांनीच ठरवायची, टॅक्टिक्सही यांनीच ठरवायच्या सगळ्या. पण शिवाजीराजे या बाबतीत इतके पारंगत आणि तरबेज होते की युद्धशास्त्र त्यांनी सन झू वाचला होता की नाही मला माहीत नाही, आणि नसेलच अर्थात, काही प्रिंटच झालेलं नव्हतं. आर्ट ऑफ वॉर म्हणून पुस्तक आहे त्याचं, इसवी सनापूर्वी लिहिलेलं. चायनीज हा मिलिटरी मॅन सन झू, त्याची 13 प्रिन्सिपल्स आहेत, ते सगळे शिवाजीराजांनी तशी काय तशी वापरलेली आहेत. 13 प्रिन्सिपल्स ऑफ वॉर. ऑटोवॉन क्लॉस्विच म्हणून होतं, तर क्लॉस्विकचं ऑन वॉर म्हणून पुस्तक आहे तेव्हा. माओ झे डंग म्हणजे माओ त्से तुंग आपण ज्याला म्हणतो, त्याचं पुस्तक आहे ऑन वॉर म्हणून. हे पुस्तकं वाचले की आपल्याला कळेल एखादा जनरलला अभ्यास काय करावा लागतो आणि कसा करावा लागतो, करेज कसं असतं आणि काय असतं. 12 अमावस्या एका वेळेला गराडा घालत असताना तुमचं मन खंबीर आणि शांत कसं पाहिजे त्याचा पायंडा या लोकांनी घालून दिलेला आहे. मी फील्ड मार्शल रोमेलचं उदाहरण सांगतो की रोमेल बसलेला होता एका ठिकाणी, त्याच्या शेजारी अजून एक जनरल होता आणि तो घाबरत होता कारण इतका तोफांचा आणि बंदुकीचा मारा चालला होता. तर रोमेलनी त्याच्याकडे पाहिलं तर तो चुळबुळ करत होता, पळून जायच्या तयारीत होता दुसरा जनरल. तो रोमेल म्हणाला घाबरू नको, इथं एकही गोळी येणार नाही. लोकांनी जे काही सांगितलं, नेपोलियन जे काही म्हणायचं आहे की मला मारणारी गोळी अजून जन्मालाच आलेली नाही आहे, तद्वत होतं याचं. निर्भयता हा पहिला भाग आहे सगळा. शिवाजीराजांनी जे मुळात अफजल खानाला मारलं इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांनी आदिलशाहीचा भाग जो आहे सगळा, की ज्या वेळेला अफजल खान शिवाजी महाराजांना पकडून घेऊन येणार असं सगळीकडं वातावरण आहे की अफजल खानाची ताकद फार मोठी आहे. आता तो शिवाजी महाराजांना मारणार का घेऊन येणार एवढंच फक्त बघायचं आहे.
असे सगळे गाफील लोक असताना शिवाजी राजाने सांगितलं की आता वेळ घालवायचा नाही, आता आदिलशाहीत घुसायचं. म्हणून एक दोरोजी नावाचा त्यांचा माणूस होता, तो कोकणात घुसला. तो पहिल्यांदा दाभोळला गेला, तिथनं पार राजापूरपर्यंत गेला. नेतोजी पालकरला दुसरा सोडला एक त्रिशूळासारखा. नेतोजी पालकर तर विजापूरच्या जवळ गेला, अगदी तिकोटं बिकोटं वगैरे जाऊन लुटलं त्यांनी सगळं तिकडं. स्वतः शिवाजीराजे निघाले आणि मिरजेला वेढा घालून बसले. हे 3 जण असे गेले की आदिलशाहीला चाप लावला. तुम्ही कल्पना करा की शिवाजीराजांना नंतर पन्हाळा घेता आलेला नव्हता. 1000 लोक पडले होते त्यांचे. 10 नोव्हेंबर 1659 गुरुवार मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी या दिवशी अफजल खानाला मारल्याच्या नंतर शिवाजी महाराजांच्या ताब्यात पन्हाळा किती दिवसात आला असेल? 18 दिवसात पन्हाळ्यापर्यंतचा मुलूक, किल्ले आणि पन्हाळा किल्ला ताब्यात आला. 18 दिवस आहेत फक्त. 28 तारखेला हे सगळे ताब्यात आले किल्ले. हीच ग्रँड स्ट्रॅटेजी आहे. ग्रँड स्ट्रॅटेजी आदिलशाहीचा मुलूक जितका लवकर मारता येईल, कारण पन्हाळ्याचे इथं लोक गाफील होते आदिलशाहीचे. खाली गलबाला झाला, सैन्य आलं. कुणाचं सैन्य आहे? ते म्हणाले शिवाजी महाराजांचं सैन्य. म्हणाले आमचे अफजल खान कुठे आहेत? ते म्हणाले अफजल खान वर, शिवाजी महाराज खाली आलेत. हे देऊन टाका म्हणाले किल्ला पहिल्यांदा या सगळ्यांनी. अशा केवळ दहशतीखाली किल्ले आले तर लढाया झाल्याच नाहीत. पण हीच तर स्ट्रॅटेजी होती. एखादी